विठ्ठलाच्या चरणावरती दाखवलेली ही 9 चिन्हे वारकरी आणि वैष्णव परंपरेत अत्यंत पवित्र मानली जातात. प्रत्येक चिन्ह एक आध्यात्मिक गुण, जीवनाचा मार्ग आणि भक्तीचा संदेश दर्शवतं. विठ्ठलाच्या चरणावरील चिन्ह एक ध्वज. विठ्ठलाच्या उजव्या तळपायावरती ध्वज म्हणजे झेंड्याचं चिन्ह कोरलेलं आहे. हे चिन्ह म्हणजे एखादी खून नसून त्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे, जसे की विजय. हा ध्वज विजयाचं प्रतीक दर्शवतो. जे भक्त विठ्ठलाच्या चरणी लीन होतात ते सर्व मोहजाळातून विजय मिळवतात, असा त्याचा अर्थ आहे. माणसाच्या मनात असलेले क्रोध, लोभ आणि मोह यांचा त्याग करून धर्माचा जय होतो. भक्तीच्या मार्गाने भक्त पांडुरंगामध्ये लीन होतो. तुम्हाला माहीत असेलच की वारकरी संप्रदायामध्ये ध्वज घेऊन चालण्याची परंपरा आहे. विठ्ठलाच्या पायावरती हा ध्वज असणं म्हणजेच तो स्वतः भक्तांच्या सेनेचा सेनापती आहे आणि तो आपल्याला सन्मार्गाकडे घेऊन जात आहे. संतांच्या मते विठ्ठलाच्या पायावरील हा ध्वज म्हणजे आनंदाचे निशाण आहे. जो या चरणांचा आश्रय घेतो त्याच्या आयुष्यातील दुःखाचा पराजय होतो आणि सुखाचा विजय होतो. म्हणजेच धर्माचा जय आणि भक्तीचा मार्ग जिंकणे. ध्वज म्हणजे धर्माचा विजय नेहमीच होतो हे दर्शवणारं चिन्ह. 2 वज्र. विठ्ठलाच्या तळपायावरती वज्र हे चिन्ह कोरलेलं आहे. वज्र हे इंद्राचं अमोघ शस्त्र मानलं जातं, जे कधीही अपयशी ठरत नाही. विठ्ठलाच्या चरणी हे चिन्ह असण्यामागे 2 मुख्य कारणे आहेत. वज्र हे महाशक्तिशाली असतं. संतांच्या मते जो भक्त विठ्ठलाच्या चरणावरती डोकं ठेवतो त्याच्या जन्मांजन्मांतरीची पापं, दुःख हे वज्र क्षणामध्ये नष्ट करतात. हे चिन्ह दर्शवतं की विठ्ठलाचे चरण भक्तांसाठी एक कवचासारखे आहेत. संकटाचा डोंगर कितीही मोठा असला तरी या वज्राच्या सामर्थ्यानं देव आपल्या भक्ताचं रक्षण करतो. वज्र जसं तुटत नाही तशीच भक्ताची श्रद्धा अढळ असते, असा संदेश वज्र देतो. जसं वज्र कोणत्याही अडथळ्याला चिरून टाकतं तसंच विठोबाचे हे चरण भक्ताच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना दूर करतात. म्हणूनच म्हणतात, विठ्ठल पायी जयाचे मन तयाचे टळती सर्व विघ्न. वज्र म्हणजे अढळ, शक्ती, निश्चय आणि वाईटावरती विजय. भक्ताने संकटात वज्रासारखं मजबूत राहावे हा अर्थ. 3 अंकुश. मनावरती नियंत्रण मिळवणारे साधन. विठुरायाच्या चरणावरील 3रे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे अंकुश. अंकुश हे ते साधन आहे ज्याने महाकाय आणि उधळलेल्या हत्तीला नियंत्रणात ठेवले जाते. विठ्ठलाच्या पायावरती हे चिन्ह असल्यामागे एक खूप मोठा अर्थ आहे. मनावरती ताबा. माणसाचं मन हे एखाद्या उधळलेल्या हत्तीसारखं असतं. ते सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागे धावत असतं आणि भरकटत राहतं. विठ्ठलाचे पाय हे त्या मनाला आवर घालणारा अंकुश आहेत, जो भक्तीनं त्या चरणांना घट्ट धरून ठेवतो. त्याचे मन शांत आणि स्थिर होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या 6 शत्रूंना आवर घालण्यासाठी पांडुरंगाच्या चरणांचा अंकुश आवश्यक असतो. जसा माहूत अंकुशाने हत्तीला योग्य रस्ता दाखवतो तसा विठ्ठल आपल्या चरणांनी भक्ताला सन्मार्गाकडे वळवतो. संतांनी म्हटले आहे त्याप्रमाणे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. पण हे मन प्रसन्न करण्यासाठी विठ्ठलाच्या चरणांचा अंकुश हवा. जेव्हा आपण पाय धरतो तेव्हा आपले अहंकार गळून पडतात आणि मन देवाच्या ठाई स्थिर होतं. यामुळे भक्ताच्या मनावर नियंत्रण होतं. इंद्रिया समवेत होतात. जसे अंकुशाने हत्ती नियंत्रित होतो तसे मनावर नियंत्रण ठेवणे. 4 कमळ. अलिप्तता आणि सौंदर्याचं प्रतीक. विठ्ठलाच्या चरणावरती 4थं महत्त्वाचं चिन्ह म्हणजे कमळ. कमळाचं फूल हे भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. विठोबाच्या पायावरती हे चिन्ह असण्यामागे एक खोल अर्थ दडलेला आहे. संसारात राहून अलिप्तता. कमळ चिखलामध्ये जन्मते, पाण्यावरती तरंगते, पण पाण्याचा एक थेंबही स्वतःला शिवू देत नाही. तसेच माणसाने संसारात राहावे पण त्यात गुंतून न पडता विठ्ठलाच्या भक्तीत कमळासारखे निर्मळ राहावे हा संदेश हे चिन्ह देते. विठ्ठलाचे चरण हे चरण कमल आहेत. ते भक्तांसाठी अत्यंत कोमल आणि सुखदायक आहेत. ज्याला जगाच्या तापाने त्रास होतो त्याला या चरणापाशी शीतलता आणि शांती मिळते. जसे सूर्योदयाला कमळ उगवते तसे विठ्ठलाच्या दर्शनाने भक्तांच्या हृदयातील भक्तीचे कमळ उमलते. संतांनी विठ्ठलाच्या पायांना पदक कमळ म्हटले आहे. जसे भुंगा कमळावरती सुगंधात हरवून जातो तसाच खरा भक्त विठ्ठलाच्या चरणापाशी स्वतःला विसरून जातो. चिखलात असूनही अलिप्त राहण्याची कला हे कमळ आपल्याला शिकवतं. कमळ आपल्याला शिकवतं पवित्रता, वैराग्य आणि संसारात राहूनही निर्भर राहणं. चिखलात उगवूनही कमळ स्वच्छ असतं. 5 यव म्हणजे जव.
धान्याचे आणि समृद्धीचे प्रतीक विठ्ठलाच्या चरणावरील पाचवे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे यव. यव म्हणजे सातू किंवा जाऊ या प्रकारचे धान्य. हे चिन्ह विठ्ठलाच्या पायावरती असण्यामागे अतिशय व्यावहारिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे. विठ्ठल हा जगाचा पोशिंदा आहे. यव हे धान्याचं प्रतीक असल्यानं हे चिन्ह दर्शवतं की जो फक्त विठ्ठलाच्या चरणी येतो त्याच्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता राहणार नाही. तो अन्नदाता आहे. भारतीय संस्कृतीत जव हे धान्य यज्ञाओतीमध्ये शुभ कार्यामध्ये वापरले जाते. विठ्ठलाच्या पायावरती हे चिन्ह असणं म्हणजेच भक्तांच्या आयुष्यात सुख, शांती, आर्थिक समृद्धी नांदणं असं होय. जसे आपण पेरतो तसे उगवतो हा निसर्गाचा नियम आहे. विठ्ठलाच्या चरणावरील यव हे चिन्ह आपल्याला आठवण करून देतं की जर आपण भक्तीचं बीज पेरलं तर आपल्याला मुक्तीचं फळ नक्कीच मिळेल. जगाचा मालक असूनही विठ्ठल आपल्या भक्तांच्या पोटाची काळजी घेतो. चरणावरील हे योगचिन्ह सांगतं की तू माझी भक्ती कर, तुझ्या योगक्षेमाची काळजी मी वाहीन. म्हणूनच संतांनी त्याला विठू माऊली असे म्हटले आहे. हे आपल्याला सांगतं की तुमच्या जीवनात समृद्धी, अन्नधान्याची मुबलकता आणि ही जीवन टिकवणारी ऊर्जा आहे. हे चिन्ह जीवनाचे पोषण दर्शवते. 6. अष्टकोन. विठ्ठलाच्या चरणावरती 6वे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे अष्टकोन. हे चिन्ह पांडुरंगाच्या सर्वव्यापी स्वरूपाचे दर्शन घडवते. अष्टकोन हा 8 दिशांचे प्रतीक आहे. विठ्ठलाच्या चरणी हे चिन्ह असणं म्हणजे तो फक्त देवाला शरण जातो. त्याच्या 8ही दिशांनी रक्षण करण्याची जबाबदारी भगवंत स्वतः घेतो. म्हणजेच 8 दिशा आणि सर्वत्र देवाचे अस्तित्व. देव सर्व दिशांमध्ये आहे. 7 त्रिकोण. विठुरायाच्या चरणावरील 7वे चिन्ह आहे त्रिकोण. अध्यात्मामध्ये त्रिकोणाला खूप महत्त्व आहे कारण ते सृष्टीच्या 3 प्रमुख शक्तींचं दर्शन घडवतं. माणसाचा स्वभाव हा सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेला आहे. विठ्ठलाच्या चरणी असलेला त्रिकोण हा संदेश देतो की जो या पायांना स्मरण करतो तो या 3ही गुणांच्या पलीकडे जाऊन गुणातीत होतो. त्याला खरी शांती मिळते. संसारात माणसाला 3 प्रकारचे ताप सहन करावे लागतात: दैहिक, दैविक आणि भौतिक. विठ्ठलाचे चरण या 3ही तापांपासून भक्ताची सुटका करतात. काळ हा 3 भागात विभागलेला आहे. विठ्ठलाच्या पायावरील त्रिकोण हे दर्शवतो की पांडुरंग हा काळाच्या पलीकडे असलेला काळाचा काळ आहे. जो त्याच्या चरणी येतो त्याचे विठ्ठल तो भविष्य सुरक्षित करतो. विठ्ठलाच्या पायावरील हा त्रिकोण आपल्याला सांगतो की आपल्या आयुष्यातील चढ उतार आणि संकटांचे त्रिकूट केवळ पांडुरंगाच्या चरणाशी संपू शकते. जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हा आपल्या जीवनाचे विस्कळीत झालेले त्रिकोण पुन्हा सरळ होतात. तसेच सृष्टीचे 3 तत्व ब्रह्मा, विष्णू आणि महेश हेही विठुरायाचे प्रतीक आहेत. विठुरायच सृष्टीचा पालन आणि संहार करणारा आहे. 8. उध्वरेषा. भक्तीचा सरळ मार्ग विठ्ठलाच्या तळपायावरती खालून वर जाणारी एक सरळ रेष आहे, जिला उध्वरेषा असे म्हणतात. हस्त सामूहिक शास्त्र आणि मूर्तिशास्त्रात या रेषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोक्षाचा मार्ग उध्व म्हणजे वरच्या दिशेला जाणारी ही रेषा दर्शवते की जो भक्त विठ्ठलाच्या चरणांचा आश्रय घेतो त्याची अधोगती थांबते आणि त्याची प्रगती आध्यात्मिक उच्च शिखराकडे म्हणजे मोक्षाकडे होते. ही रेषा तळपायापासून सुरू होऊन थेट हृदयापर्यंत पोचते. असे मानले जाते की याचा अर्थ असा की भक्ताने अनन्य भावाने मारलेली हाक विठ्ठलाच्या हृदयापर्यंत थेट पोचते. मध्ये कोणताही अडथळा राहत नाही. जीवनात हजारो मार्ग असले तरी विठ्ठलाची भक्ती हा एकच सरळ आणि सत्य मार्ग आहे याची आठवण ही उध्वरेषा करून देते. संतांनी सांगितलं की भक्तीचा हा सोपा मार्ग विठुरायाच्या पायावरील उध्वरेखा आपल्याला हेच सांगते की गुंतागुंतीच्या जगात हरवून न जाता देवाच्या चरणाची सरळ रेषा पकडा जे तुम्हाला थेट वैकुंठापर्यंत घेऊन जाईल. हाच आत्म्याचा उन्नतीकडे प्रवास आणि मोक्षाचा मार्ग आहे. भक्त भक्तीने आत्मावरच्या स्तराकडे जातो. 9. स्वस्तिक. मंगल, विश्वातील संतुलन शुभारंभ. स्वस्तिक म्हणजे पूर्णता आणि शुभत्व. स्वस्तिक शेवटीच का असतं यामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ सांगितलेला जातो. पहिलं चिन्ह म्हणजे मानवाचा आध्यात्मिक प्रवास. ध्वज, धर्म स्वीकारणे. वज्र, शक्ती मिळवणे. अंकुश, मनावरती नियंत्रण. कमळ, पवित्रता. यव, जीवनाची समृद्धी. अष्टकोन, सर्व दिशांत देव पाहणे. त्रिकोण, सृष्टीचे ज्ञान. उध्वरेषा, आत्म्याची उन्नती. आणि शेवटी 9. स्वस्तिक, पूर्णत्व आणि मोक्ष. म्हणजे स्वस्तिक हा शेवटचा टप्पा आहे जेव्हा जीवनाचा प्रवास पूर्ण होतो आणि मग सर्व मंगल होते.
तेव्हा वारकरी म्हणतात विठ्ठलाच्या चरणावरील स्वस्तिक म्हणजे भक्तांच्या जीवनातील अंतिम मंगल. विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये लपलेले ब्रह्मांडाचं गणित काय आहे ते पाहूया. वारकरी संत आणि काही संशोधक सांगतात की विठ्ठल यांच्या मूर्तीमध्ये फक्त भक्तीच नाही तर सृष्टीचे प्रतिकात्मक गणित देखील दडलेले आहे. 1. विटेवर उभा असलेला देव. विठ्ठल विटेवर उभा आहे. वीट म्हणजे प्रतीक, पृथ्वीचं, स्थिरतेचं, कर्मभूमीचं. याचा अर्थ देव भक्तांच्या जीवनात पृथ्वीवरच प्रकट होतो, स्वर्गात नाही. दुसरं, हात कमरेवरती. संतुलनाचा अर्थ विठ्ठलाचे हात कमरेवरती आहेत. याला संत परंपरेत संतुलनाचे प्रतीक मानले जाते. भौतिक जीवन, आध्यात्मिक जीवन दोन्हींच्या मधोमध संतुलित उभा असलेला देव. 3. मूर्तीची उभी रेषा. विठ्ठलाची मूर्ती पूर्णपणे उभी दिसते. आध्यात्मिक अर्थ पृथ्वी, आकाश, मानव, परमात्मा म्हणजेच मानवाचा प्रवास खालीपासून वरपर्यंत. 4. गोल घुमट. विठ्ठलाच्या डोक्यावरती मुकुट गोलाकार असतो. गोल म्हणजे सूर्य, ब्रह्मांड, अनंत. याचा अर्थ देव संपूर्ण विश्वाचा केंद्रबिंदू आहे. 5. 2 हात. द्वैत. विठ्ठलाचे 2 हात दर्शवतात सुख आणि दुःख. देव म्हणतो दोन्ही जीवनाचा भाग आहेत, पण भक्तीने त्यावरती विजय मिळतो. 6. वारकरी संतांचा अर्थ. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंगामध्ये असा अर्थ सांगितला जातो की विठ्ठल म्हणजे विश्वाचा आधार, भक्तांचा मित्र आणि मोक्षाचा मार्ग. म्हणूनच वारकरी म्हणतात विठ्ठल हा फक्त देव नाही, तो संपूर्ण सृष्टीचा आधार आहे. पंढरपूरला भूवैष्णव केंद्र असे का म्हणतात? महाराष्ट्रात पंढरपूर हे ठिकाण भूवैष्णव केंद्र म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ पृथ्वीवरील वैष्णव भक्तीचे मुख्य केंद्र. यामागे धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अशी काही कारणे सांगितली जातात. 1. विष्णूचा अवतार पृथ्वीवरती उभा आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल यांना विष्णूचा अवतार मानले जाते. इतर ठिकाणी देव मंदिरात बसलेला किंवा ध्यानात असतो, पण पंढरपूरमध्ये देव भक्तांची वाट पाहत उभा आहे. वारकरी म्हणतात देव भक्ताकडे येतो म्हणून पंढरपूर खास आहे. चंद्रभागा नदीचे विशेष स्थान. पंढरपूरच्या बाजूने वाहणारी चंद्रभागा नदी अर्धचंद्रासारखी वळण घेते. धार्मिक मान्यता नदीचा हा आकार ऊर्जेचा स्पिरिच्युअल एनर्जी फील्ड तयार करतो. त्यामुळे पंढरपूरला पवित्र ऊर्जा केंद्र मानलं जातं. म्हणूनच वारकरी आधी चंद्रभागेत स्नान करतात आणि मग विठ्ठलाचं दर्शन घेतात. 3. वारकरी परंपरेचे केंद्र. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र आहे. दरवर्षी लाखो भक्त वारी करून पंढरपूरला येतात. सर्व संतांनी विठ्ठल भक्तीचा प्रसार इथूनच केला. 4. आषाढी वारी. जगातील मोठ्या यात्रांपैकी एक. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला पोचतात. याला वारी असे म्हणतात. या यात्रेचं म्हणजेच वारीचं वैशिष्ट्य शेकडो किलोमीटर चालतात. त्यामध्ये अभंग, गाणे, भगवा ध्वज, टाळ, मृदुंग चालतं. ही यात्रा 800 वर्षांपासून चालू आहे असे मानले जाते. 5. आध्यात्मिक अर्थ. संतांच्या मते पंढरपूर म्हणजे भक्ती, समता आणि प्रेम. इथे जात पात, श्रीमंत गरीब असा भेद नाही. म्हणूनच म्हणतात काशी ज्ञानाची, अयोध्या धर्माची, पण पंढरपूर भक्तीची नगरी आहे. तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला हे अगोदर माहीत होते का? अशाच नवनवीन माहितीसाठी, कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर